पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 23 एप्रिल ते 2 मे 2025 या कालावधीत पवन पाटील याने हात उसने पैशांची गरज असल्याचे सांगून फिर्यादीकडून रोख 20,000 रुपये घेतले। तसेच फिर्यादीने आपल्या मित्राच्या गुगल पे खात्यामार्फत 80,000, 10,000 आणि 20,000 अशी रक्कमही संशयित आरोपीला दिली। यानंतर पैसे परत मागितल्यावर संशयित आरोपींनी त्यांच्या मालकीची वॅगनर ही कार 3 लाखांना विकण्याचे आमिष दाखवले। त्यानुसार फिर्यादीने 50,000 रोख तसेच गुगल पे द्वारे 20,000, 50,000 आणि 50,000 अशी एकूण 1,70,000 रुपये रक्कम विशाल पाटील याला अदा केली। मात्र त्यानंतर संबंधित कारवर गुन्हा दाखल असल्याने ती पोलिसांना हवी असल्याने सांगून पवन पाटील याने ती कार फिर्यादीच्या घरासमोरून घेऊन गेला। तसेच ना कार दिली ना पैसे परत केले। यामध्ये पवन पाटील याने 1,30,000 तर विशाल पाटील याने 1,70,000 अशी एकूण 3 लाखांची फसवणूक केली आहे। या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सांगली शहर पोलीस करीत आहे।